ओके. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा, पहिल्या पार्ट मध्ये आपण एक गोष्ट बघितली होती ती म्हणजे आवेदनपत्र आणि हॉल तिकीटच्या संदर्भात. आता दुसरी काळजी आपण पोलीस भरती मैदानी चाचणीसाठी घ्यावयाची काळजी हे IMPF बरोबर. कारण की याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला भरती होईपर्यंत ह्या गोष्टी लागणार आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपला मोबाईल नंबर. जो तुम्ही आवेदन पत्रावरती जो मोबाईल नंबर दिलाय तो मोबाईल नंबर तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचा आहे. कारण की त्याच्यावरती जे काय अपडेट असेल, जे काय तुम्हाला त्यांना मेसेज द्यायचा आहे तो त्या मोबाईल नंबरवरती मेसेज देणार आहे. दुसरा आहे तो म्हणजे आपल्या सेफ्टी म्हणजे ईमेल आयडी. ईमेल आयडी जो तुम्हाला दिलाय त्याचा पासवर्ड लक्षात ठेवून त्याला तुम्ही वेळोवेळी त्या संकेतस्थळावरती ईमेल आयडीला बघून तुमचे मेसेज तुम्हाला काय अपडेट आले हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही कुठलाही बदल करू नका सध्या, कारण की हे ईमेल माझा होता मी भरतीला दिलाय, आता परत ती गोष्ट व्हायला नको. त्यानंतर आतापर्यंत तुम्हाला मैदानी चाचणी लेखी परीक्षेसाठी जे आवेदन पत्र दिले जातील, कागदपत्र पडताळणीला जे काही तुम्हाला कागद देतील ते सगळे तुमच्या जवळ ठेवायचे, त्याला जतन करून ठेवायचे. याचं कारण आहे की ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. तिसरा मुद्दा आहे आपला, हे मुद्दा खूप महत्वाचा आहे बरोबर, कारण की ह्या मुद्द्यावर ते मला विषय दुसरा एक म्हणजे पार्टच घ्यायचा आहे. पण आता सध्या सांगतोय, शारीरिक चाचणीच्या वेळी उमेदवाराला स्टेरॉइड सारखे उत्तेजक द्रव्य सेवन केल्यास आढळल्यास किंवा त्यांच्या ताब्यात उत्तेजक द्रव्ये असल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. जर समजा पोलीस प्रशासनाला तुमच्या जवळ जर ह्या अशा स्टेरॉइड सारख्या किंवा डोपिंग सारख्या अशी काही कुठली गोष्ट जर तुम्हाला आढळली समजा पोलिसांना, तर तुमच्यावरती कारवाई करू शकते. त्याच्यामुळे पोरं ह्याच्यापासून थोडंसं दूरच राहा, कारण ह्याच्यावरती मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ तेच देतोय, ते बघू पुन्हा आपण. चौथा मुद्दा आहे शारीरिक मोजमाप अथवा मैदानी चाचणी यामध्ये काही तक्रार असल्यास संबंधित मैदानावर त्याच दिनांकाच्या वेळी प्रथम अपील व द्वितीय अपील करण्याची संधी तुम्हाला आहे. तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, सध्या आज जी बीड इथे घटना घडली होती, एक विद्यार्थी आज उमेदवार तिथं त्याचा म्हणजे तो जीव गेला त्याचा रनिंग करताना. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या समजा तुम्हाला कुठला आजार आहे किंवा तुमची तब्येत खराब आहे, तर अशा टाइमला तुम्ही तुमच्या तिथल्या अधिकाऱ्याला तुम्ही बोलू शकताय. तुम्ही बोला. तुम्हाला जर समजा स्टेबल वाटत नाही, तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतं, तर अशा गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करा. दुसरी गोष्ट म्हणजे ते काय सांगते की समजा तुम्हाला त्याबद्दल कुठली समस्या आहे, कुठला तुम्हाला अडचण येते, तर अशा गोष्टी पण त्यांना सांगून तुम्ही त्याच्यावरती तक्रार फर्स्ट अपील आणि दुसरी अपील म्हणजे दोनदा तुम्हाला करता येणार, सेकंड अपील आणि फर्स्ट अपील दोन्ही करता येणार आहे. पाचवा मुद्दा आहे, पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी उमेदवारास कोणत्याही शारीरिक इजा, अपघात, नुकसान झाल्याच्या नंतर त्या उमेदवारास स्वतः जबाबदार राहील. कारण की आपलं सरकार दलबदरी आहे. आपल्याला फक्त सरकार म्हणते पोलीस भरती द्या, तुम्हाला मेल्याच्या नंतर आम्ही काही देणार आहोत, कारण की आपल्याला भरती व्हायचं ना, कारण की आपण ह्याच्यासाठी आपल्यासाठी करतो. त्याकरिता उमेदवाराने स्वतःची शारीरिक क्षमता, वैद्यकीय पात्रता विचारात घेऊन मैदानी चाचणीच्या प्रकारात सहभागी व्हावे व स्वतःची सर्वोत्तरी काळजी घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो, जसं आज जे घडले, आपल्या जीव धोक्यात घालून आपल्याला कुठली भरती द्यायची नाही. तुम्ही ते आधी पोलिसांना कळवा की माझी तब्येत बरी नाही, म्हणजे ते तुम्हाला मदत करतील. कारण की काय व्हायला बघा, आज सकाळी 6 वाजता बोलवलं बीडला आणि त्या मुलाला दुपारी 1 ते 2च्या दरम्यान पळवलंय. त्या SP साहेबाला माझं सांगणं आहे, दुपारी 12 वाजताच्या नंतर कुठे ते एखादी 1600 मीटरचा नुसतं चलून बघा, तुम्हाला काय त्रास होतोय. त्या पोराला तुम्ही 1600 मीटर पळवायला लावायला, त्याला डिहायड्रेशन होईल नाही तर काय होईल रे शहाणे. त्यानंतर बघा, दुसरी गोष्ट आहे, थोडस काळजी घ्या, तुम्ही काळजी घ्या पोरं, कारण की हे आपलं सरकार आपल्याला मारायला बसलेलं आहे. उमेदवार मैदानी चाचणीच्या वेळी सर्वसाधारण प्रकारचे स्पोर्ट्स शूज वापरण्याची परवानगी आहे. इतर कोणतेही विशिष्ट शूज सुद्धा स्पाइक शूज वापरण्याची परवानगी नाही. स्पाइक वगैरे अलाउड केलं नाही यावर, म्हणजे ह्या भरतीला तुम्हाला स्पाइक अलाउड केला नाही किंवा तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी असं म्हणजे आपली साधी सिंपल जे तुम्ही रोज रनिंग केले तेच शूज वापरा. काहीतरी भानगडीत पडू नका, कारण ते आपल्याला परवानगी देणारच नाही. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, आपण केलेली मेहनत वाया जाऊ नये त्यासाठी आपल्या साध्या शूजवरती प्रॅक्टिस करा. विदाऊट शूजचं प्रॅक्टिस म्हणजे असं तर तुम्ही तसंही तुम्ही करू शकताय, पण स्पाइक शूजला अलाउड नाहीये, त्याच्यामुळे ते थोडंसं तुम्ही काळजी घ्या. हा महत्वाचा विषय आहे. चला, यानंतरचा दुसरा व्हिडिओ असेल डोपिंग वरती, लगेच तुम्ही त्या व्हिडिओला बघून घ्या. जय हिंद.